हाय, वेलकम टू ऑल ऑफ यू. टू द पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण एक पॅसेज सोडवणार आहे TET एक्झामचा. तर याच्या आधी आपण TET एक्झामबद्दल एक पॅसेज सोडवला होता, तो आपण गद्याचा पॅसेज सोडवलेला आहे. आज आपण पद्याचा पॅसेज सोडवणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की TETमध्ये मराठी विषयाला 30 क्वेश्चन येणार आहेत. तर ते 30 क्वेश्चनमधले जवळपास 8 ते 10 मार्क्स आपल्याला आपल्या या पॅसेजवरून कवर होतात. तर म्हणून पॅसेज इम्पॉर्टंट आहे. पॅसेज कशाप्रकारे सोडवायचे ते आपण पाहत आहे. पॅसेज काही एवढे हार्ड नसतात, तसं आपल्याला जमतच असेल, पण तरी एक प्रॅक्टिस तुम्हाला पाहिजे. त्याच्यासाठी हे सगळ्या गोष्टी आहेत. तर आपण पॅसेजवर फोकस करू. आता पुढील कविता वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 46 ते 49ची आपल्याला उत्तरे निवडायची आहेत. आता पॅसेज सोडवायचा कसा, तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं की क्वेश्चन वाचून घ्यायचे आणि क्वेश्चनमधून कीवर्ड लक्षात घ्यायचं. तर इथं एक 46 ते 49मध्ये पहिला क्वेश्चन आहे की वासरू केव्हा हंबरू लागते. ठीक आहे. तर इथं आपल्याला विचारलं त्यांनी की वासरू केव्हा हंबरू लागते, याच्यावर प्रश्न आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन जर आपण पाहिला तर तो आहे वासरू कळपातून कुठं गेलं. पहिले विचारलं की वासरू हंबरू केव्हा लागते, त्यानंतर वासरू कळपातून कुठे गेलं. तिसरा क्वेश्चन आहे कवितेतील ओढाळ शब्दाचा अर्थ काय आहे. तो ओढाळचा शब्दाचा अर्थ म्हणजे समानार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे. आणि खूप थकल्यानंतर वासराला कशाची आठवण आली. मग खूप थकवा आल्यानंतर वासराला कशाची आठवण आली. इथं आठवण शब्द आपण लक्षात ठेवू. इथं आठवण शब्द, ओढाळ शब्द, वासरू कळपातून कुठं गेलं त्याचं तो, आणि केव्हा हंबरू लागले ते. आता आपण वाचणं सुरू करू आणि पाहू हे कविता वाचल्यावर आपल्याला काय लक्षात येते ते. तर ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेर सोडून या. इथं पहिली गोष्ट तर या ओढाळवरच आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की ओढाळ शब्दाचा समानार्थी शब्द तो तर पॅसेजमधूनच सॉल्व होते. ऑप्शनवरून जायचं आपल्याला. तर पुढचं वाचू. ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेर सोडून या. म्हणजे ओढाळ वासरू रानामध्ये फिरायला आलं. हा याच्यावर एक क्वेश्चन आहे. ओढाळ वासरू जे आहे ते रानामध्ये फिरायला आलं, कळपाचा घेर सोडून या. तर याच्यावरही एक प्रश्न आहे. म्हणजे या 2 लाईनवर आपल्याला 2 क्वेश्चन इथं सॉल्व झाले. आता ते क्वेश्चन आपण पाहू. पहिले तर ओढाळ जे आपल्याला ऑप्शनमधून सॉल्व करायचं आहे, त्याचा समानार्थी शब्द, आणि कुठं फिरायला आलं ते रानामध्ये, कळपाचा घेर सोडून या. तर आपण आता क्वेश्चनवर जाऊ. तर क्वेश्चनवर तुम्हाला दिसत असेल वासरू कळपातून कुठं गेलं. तर वासरू कळपातून कुठं गेलं होतं. तर भटकत दूर गाईकडे गोठ्यात रानात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे रानात. तर आपण पाहिलं होतं की ओढाळ वासरू कुठं फिरायला आलं, तर रानामध्ये फिरायला आलं, कळपाचा घेर सोडून. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन होता आपल्यासमोर की कवितेतील ओढाळ शब्दाचा अर्थ काय. तो ओढाळ म्हणजे त्याचा समानार्थी शब्द होतो उन्हाळ. ओढाळचा समानार्थी शब्द काय, उन्हाळ. बंदिस्त होणार नाही, मोकळा होणार नाही आणि उत्साही होणार नाही. तर 2 क्वेश्चन आपण इथं सॉल्व केलेले आहेत आपले की वासरू कळपातून कुठं गेलं फिरायला, तर रानामध्ये. आणि ओढाळ शब्दाचा अर्थ काय होतो, तो होतो उन्हाळ. आता 2 क्वेश्चन आपल्याला राहिलेले आहेत. एक म्हणजे खूप थकवा आल्यानंतर वासराला कशाची आठवण झाली, आणि त्याच्यानंतर वासरू केव्हा हंबरू लागले. तर आता बाकीची जे कविता आहे ते आपली राहिली. तर ते पाहू आपण. पहा. कानामध्ये वारे भरून या, न्यारे फेर धरी फिरे रानो माळ. मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाटू धावू लागे. विसरुनी भान भुकनी तहान, पायाखाली रान घाली सारे. थकून या, याच्यावर प्रश्न आहे आपल्यावर, पाहून घ्या. थकून या खूप सरता हुरूप आठवे कळप तया लगी. म्हणजे जेव्हा वासरू थकते तेव्हा त्याला काय आठवते, तर आठवे कळप, म्हणजे त्याला कळपाची आठवण येते. याच्यावर एक क्वेश्चन आहे आपल्याला. तर हे आपण एक लक्षात ठेवू की जेव्हा वासरू थकवा येतो त्याला, तेव्हा त्याला कळपाची आठवण येते. इथं दिलेलं आहे, पाहून घ्या. थकून या खूप सरता हरूप आठवे कळप तया लगी. ठीक आहे. तर कळपाची आठवण त्याला येते. पुढे पाहू आपण. फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच मागे भरकटत, पडता अंधारू लागे हंबरू. मग वासरू केव्हा हंबारते, तर याच्यावरही प्रश्न आहे आपल्याला. तर पडता अंधारू म्हणजे जेव्हा अंधार पडतो तेव्हा वासरू काय करते, तर हंबरू लागते. याच्यावरही आपल्याला प्रश्न आहे. ठीक आहे. तर आता आपण या 2 प्रश्नाची उत्तरं सॉल्व करू. तर जो पहिलाच क्वेश्चन होता तो वासरू केव्हा हंबरू लागते, तर आताच पाहिला आपण. जेव्हा अंधार पडू लागतो तेव्हा वासरू हंबरू लागते. ठीक आहे. तर इथं पडता अंधारू लागले हंबरू, म्हणजे अंधार पडल्यावर वासरू हंबरू लागले. तर या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला इथं भेटलं. वासरू केव्हा हंबरू लागते, तर अंधार पडू लागल्यावर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, वासरू कळपातून कुठे गेले, हे आपण सोडवलं रानामध्ये. त्यानंतर कवितेतील ओढाळ शब्दाचा अर्थ उन्हाळ होते, समानार्थी शब्द विचारला होता तो. आणि त्याच्यानंतर खूप थकल्यानंतर वासराला कशाची आठवण झाली. तर आताच पाहिला आपण, खूप थकल्यानंतर वासराला कळपाची आठवण झाली होती. आपण हा प्रश्न पुन्हा कवितेमध्ये पाहू. तर थकून या खूप सरता हुरूप आठवे कळप त्या लगी. म्हणजे त्याला कशाची आठवण झाली होती, कळपाची आठवण झाली होती. तर अशा प्रकारे आपण 4 पैकी 4 क्वेश्चन सोडवलेले आहेत. आता प्रॅक्टिस
करणं गरजेचं आहे. म्हणजे पॅसेज मागच्या वर्षी जर पाहिले तुम्ही तर खूप छोटे, मागच्या एक्झाममध्ये TETच्या खूप छोटा पॅसेज आला होता. परंतु आपल्याजवळ सध्या वेळ आहे. TET क्रॅक करायची असेल तर छोट्या छोट्या गोष्टीवर तुम्हाला वर्क करायचं आहे विथ प्लॅन. आणि याच्यानंतर आपण जे परिसर अभ्यास आहे तर त्याच्यावर तुम्ही जर ॲनालिसिस केलं असेल तर सगळ्यात मेन गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला PYQचं ॲनालिसिस करायचं आहे. आणि PYQचं ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला समजेल की ज्यावेळेस परिसर अभ्यासची गोष्ट येते तर 9 ते 10 क्वेश्चन ते जवळपास विज्ञानावर विचारत आहेत. आणि याच्यासाठी तुम्ही एकतर स्टेट बोर्ड वापरा किंवा तुम्ही सरळ MPSCचे पेपर घ्या आणि TETचे PYQ घ्या. त्याच्यामधून ते सगळे क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होतात. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. धन्यवाद.